दोन व्यक्ती संबंधित एकमेकाच्या घरासमोर राहत आहेत. ते काही दिवसापूर्वी एकमेकाच्या समोर लढलेले सुद्धा आहेत निवडणुकीत. त्याच्यामुळं या घटनेला कुणीही जातीचं भांडण आहे किंवा कुठलं पक्षाचं भांडण असं समजू नये. परंतु आहेत आणि त्या भांडणाला आता राजकारणाचं वळण लागून जातीय स्वरूप देण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. आज अशोक अण्णा रोमन असतील किंवा आपले विनोद चव्हाण यांनी फोन केला होता आणि कबाड गल्लीचे दोन व्यक्तीचं भांडण झाल्याचं त्यांनी माहिती दिली. परंतु काही लोक त्याला जातीचं किंवा पक्षाचं स्वरूप आणतायत आणि त्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर या सगळ्यांनी एक निवेदन तयार केलं आणि सगळेजण इथं आलो, निवेदन दिलं आणि आम्ही माननीय पोलीस अधीक्षकांना असं सांगितलंय की तो वाद हा दोन व्यक्तीमधला आहे. तो कुठल्या जातीमधला नाही, तो कुठल्या पक्षातला नाही, परंतु दोन व्यक्ती संबंधित एकमेकाच्या घरासमोर राहत आहेत. ते काही दिवसापूर्वी एकमेकाच्या समोर लढलेले सुद्धा आहेत निवडणुकीत. त्याच्यामुळं या घटनेला कुणीही जातीचं भांडण आहे किंवा कुठलं पक्षाचं भांडण असं समजू नये. परंतु तिथल्या काही कचरा टाकण्याच्या कारणावरून किंवा काही लोकांच्या समस्या होत्या त्याच्या अनुषंगाने तो वाद झालेला आहे आणि तो वाद झाला असताना दोन्ही बाजूवरती फिर्याद दाखल आहेत आणि फिर्याद दाखल पोलीस त्यांचं योग्य काम करत असताना आज इथं निवेदन देऊन डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. मला त्यांना सांगायचंय, आंदोलन करण्यापेक्षा आणि दोन समाजात किंवा पक्षातला वाद वाढवण्यापेक्षा सामंजस्याने दोन्ही बाजूंना एकत्र बसून तो वाद त्यांना मिटवता आला असता किंवा दोन्ही बाजूला एकमेकावर आरोप प्रत्यारोप न करता सत्य काय वास्तव पोलिसांना त्याचं काम करू द्यावं. परंतु निवेदन देऊन दबाव टाकण्यापेक्षा तटस्थपणे याची सगळी माहिती समोर आली पाहिजे आणि हा जातीतला किंवा धर्मातला वाद नाही हे सांगण्यासाठी आज आम्ही इथं सगळेजण आलो. आम्ही माननीय पोलीस अधीक्षकांना याची वस्तुस्थिती समजून घेऊन योग्य ती कारवाई करा असं निवेदन दिलेलं आहे. 2-3 दिवसापूर्वी आमचा प्रभाग क्रमांक 7 धोंडीपुरा, कवाड गल्ली, काळे गल्ली, माळवी ह्या प्रभागातील 2 कवाड गल्लीमध्ये देशपांडे आणि बाळू जाधव हे जे आहेत, एक रनिंग नगरसेवक आहे, एक माजी नगरसेवक आहे. परंतु ह्याच्यात कुठलाही राजकीय पार्श्वभूमीचा नसताना वैयक्तिक भांडणाला या ठिकाणी जे फुटेज आहेत त्याच्यामध्ये हे वैयक्तिक भांडणं झालेली आहेत आणि त्या भांडणाला आता राजकारणाचं वळण लागून जातीय स्वरूप देण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामध्ये ब्राह्मण जातीवर अन्याय झाला असं वगैरे हा जो तो त्यांनी हे केलं आहे. पण मी म्हणतो, मी सुद्धा ब्राह्मण आहे. त्या वार्डातला मी 5 वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आलेलो आहे. माजी उपनगराध्यक्ष होतो मी. इथून पुढच्या 25-30 वर्ष आम्ही नगरसेवक आहे मी. परंतु तिथं असा वाद कधीच निर्माण झालेला नाही. असा कुठला माझ्या वार्डामध्ये मराठा आहेत, मुस्लिम आहेत, मागासवर्गीय आहेत, सर्व जाती धर्माचे ब्राह्मण आहेत, सर्व धर्म आहे, सोनार आहे, सगळे ओबीसी आहेत. परंतु असा वाद कधीच राजकीय वाद कधी झालेला नाही. हे वैयक्तिक भांडणं झाले आहेत. परंतु या वैयक्तिक भांडणाला राजकीय स्वरूप देत असलेले काही लोक, त्यामुळं राजकीय स्वरूप देऊन त्याला जातीय रंग, पक्षाचा रंग आणण्याचा जो प्रयत्न आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि या ठिकाणी वस्तुस्थिती जी आहे, जे खरे आरोपी असतील, जे खरे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यास हरकत नाही.